भरलेला आणि काही लोकांना जन्मताच ती देणगी मिळालेली असते, त्याच्यामुळे काय आम्हाला त्याचं काय. तरी काल एक फार गंमत सांगितली. काँग्रेस पक्षानं त्या काळामध्ये म्हणे बलराज सहानीला अटक करून अर्थरोड तुरुंगात टाकलं होतं. बलराज सहानी फार मोठे अभिनेते होते आणि हे असे अख्ख्या देशाचा जेलखाना बनवला. बलराज सहानी पासून सगळ्यांना तुरुंगात टाकलं. मग आम्हाला कुठे ठेवलं होतं? तुम्ही 5 स्टार हॉटेलला ठेवलं होतं का? सूरज चव्हाणला कुठे ठेवलं होतं? ताजला ठेवलं होतं का? काय आमचा दोष काय? बलराज सहानीची गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये बलराज सहानी हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. चीनचं युद्ध सुरू होतं आणि कम्युनिस्टांची एक वेगळी भूमिका होती आणि बलराज सहानी सिनेमात काम करण्यासाठी धडपडत असताना त्यांना एक हलचल नावाचा सिनेमा मिळाला. हलचल, त्याचा प्रोड्युसर होता के आसिफ आणि त्याच्यामध्ये बलराज सहानीच्या वाटाला जी भूमिका होती ती जेलरची भूमिका आली होती. तेव्हा बलराज सहानी म्हणाला की मला जेलमध्ये जाऊन जेलर कशा प्रकारे काम करतो ते पाहता आलं तर मी भूमिका उत्तम प्रकारे वठेन. आणि योगायोगाने एका आंदोलनामध्ये बलराज सहानीला अटक झाली आणि त्यांना अर्थरोड तुरुंगात जावं लागलं आणि त्यांनी स्वतः तुरुंगात त्याचा मुक्काम वाढवला की मला तुरुंगात राहून हे तुरुंगाचं काम पाहता येईल. बरं, तेव्हाचं सरकार पंडित नेहरूंचं होते, ते किती उदार असावेत. त्यांनी 40 दिवस बलराज सहानीला रोज सकाळ आणि संध्याकाळपर्यंत शूटिंगला जायची परवानगी दिली तुरुंगातून. बलराज सहानी रोज पोलीस व्हॅनमधून तुरुंगातून बाहेर पडायचे, शूटिंग करायचे हलचल सिनेमाची आणि ते परत संध्याकाळी तुरुंगात यायचे. हा जेलखाना होता. आमचा पंतप्रधानांना इतिहास आणि अभ्यास याचं वावड आहे. त्यांनी दुसरे काल सांगितलं की आमचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांचं गीत रचल्यामुळे त्यांची आकाशवाणीवरची नोकरी गेली. हे ते वारंवार सांगतात. गोव्याच्या एका सभेत सुद्धा त्यांनी सांगितलं. सत्य असं आहे, मंगेशकरांनी सागरा प्राण तळमळाला हे गीत रचलं, सावरकरांनी रचलं, त्याला संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिलं. तेव्हा ते आकाशवाणीमध्ये होते आणि आकाशवाणीनंच हे गीत लोकप्रिय केलं. हजारो वेळा हे गीत सागरा प्राण तळमळा, हजारो, त्या काळात टीव्ही नव्हत्या, कॅसेट नव्हत्या, आकाशवाणीने हजारो वेळा हे गीत आपण ऐकलेलं आहे. आणि पंडित नेहरू आमचे पंडित मोदी म्हणतात की या गीतावर बंदी होती आणि मंगेशकरांना त्यामुळे नोकरी गमवावी लागली. शिवसेनेवर खोटं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांविषयी खोटं बोलायचं, देशाविषयी खोटं बोलायचं. बरं, जे दिल्लीत तेच महाराष्ट्रामध्ये जे वरपासून खाली झिरपत आलेलं आहे तेच आपण पाहतो. आणि अशा या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर दिशा दाखवायचं काम जर कोणाला करायचं असेल आणि कोण करत असेल तर ते माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना.